मी त्यांचा आभार मानतो. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या ह्या सन्मानासाठी निवड केली याबद्दल सर्व पदाधिकारी माझ्या घरी आले आणि सांगितले की तुम्हाला अनुभवरत्न पुरस्कार देतो. त्यावेळी त्यांना सांगितले की माझ्यापेक्षा अधिक कार्य करणारे भरपूर लोक आहेत, माझी कशा निवड केलेली आहे. केवळ आपल्या अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आग्रह केल्यामुळे हा मी सन्मान स्वीकारलेला आहे. त्यांच्या प्रेमापोटी हा सन्मान मी स्वीकारतोय. मी ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून विविध उपक्रम कार्य केलेले आहे. आजकाल काय झालेलं आहे, ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर शासकीय अनुदान मागणे, शासकीय एकरण मागणे हेच त्यांनी समोर ठेवलेलं आहे. पण आम्ही तसं न करता सोलापुरात ज्येष्ठ नागरिक सर्वप्रथम 2 मुलींना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षणाचं कार्य जो आहे पूर्ण शालेय शिक्षण म्हणजे गणवेशापासून ते शालेय फीपर्यंत त्यांचं आपण शिक्षण केलं. आज आणि प्रत्येक शाळेतल्या आज बघा जवळजवळ 10 वर्षांनी जवळजवळ 20 मुलींना आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्यांचं संपूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही पूर्ण करतोय. ज्येष्ठ नागरिक म्हणजे लोकांना काय वाटतं, ज्येष्ठ नागरिक शासनाकडनं अनुदान घेतात, शासनाकडनं फी मागतात, हे करतात. जावं तसं न बघता आम्ही आमच्या कर्तृत्वावर काहीतरी कार्य करतोय. आज काय झालेलं आहे, या औद्योगिक जीवनामध्ये सुखाचा सुकाळ आहे. सर्व काही सोफा सेट आहे, TV सेट आहे, डायनिंग सेट आहे, पण मन मात्र अपसेट आहे. या कॉम्प्युटर आणि मोबाईल या जीवनामध्ये जे आहे, मनामधली जी ज्येष्ठ नागरिकांचं खर्च मी व्यक्त करतो बरं का. ज्येष्ठ नागरिकांशी बोलायला कोणी तयार नसतं, काय नसतं. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे जे आहे ना मन एकत्र करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करतोय. ज्येष्ठांचे जीवन जे आहे सुखमय सुरक्षित व्हावं यासाठी करतो. वास्तविक पाहिलं असता नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. मी नियोजन क्षेत्रात 25 वर्ष कार्य केल्यामुळे नियोजनाच्या बाबतीत मी फार मोठा हे आहे. आणि जीवनामध्ये नेहमी उद्दिष्ट मोठं ठेवलं पाहिजे. आणि उद्दिष्ट जर मोठं ठेवलं आणि त्या नियोजनाप्रमाणे आपण कार्य कसं करायचं. सुरुवातीला पहा, 25 योजना आपण तयार केलेली आहे. 25 योजना कसं काय करायचं, पण 25 योजनेचा तुम्ही विचार करू नका. 25चे 5 भाग करा. 1 वर्षात आहे, 1 वर्षाचं आपल्याला कार्य करता येतं. 1 वर्षाचं पण मोठं जर आपण टार्गेट घेतलं तेवढं कसं काय साध्य करता येतं. 1 वर्षाचं पण तुम्ही विचार करू नका. एका वर्षाचे 12 महिने आहेत. त्या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपण काय कार्य केलं पाहिजे त्या कार्याचं करा. 12 महिन्यात प्रत्येक महिन्यात आपण काय केलं पाहिजे. फक्त उद्दिष्ट ठेवून उपयोगाचं नाही, अचिव्हमेंट पण पाहिजे. उद्दिष्टाबरोबर अचिव्हमेंट देखील फार महत्त्वाचं आहे. 1 महिन्यामध्ये 30 दिवस असतात. त्या 30 दिवसात जर आपण कार्य केलं, 1 दिवसाचं फार छोटंसं काम होतं. जर 5 वर्षात काम एवढं मोठं, एका दिवसात म्हणजे किती काम छोटंच असतं. कार्य आपोआप होत असतं. 5 वर्षात आपण सक्सेसफुल होतो. सोलापूर जिल्ह्याचा मला मोठा अभिमान आहे. सोलापूर जिल्ह्याचा 1972 साली सोलापूर जिल्हा 40 वर्षांनी प्रगती कशी दिसेल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मी तयार केलेला. त्यावेळेला कॉम्प्युटर नव्हतं. आज काय कॉम्प्युटर आहे, सर्व काही तुम्हाला रेडीमेड मिळतं. कुठलाही प्रोग्राम बघितलं. सुरुवातीला आता मॅडम म्हणाल्या की 1900 तुम्ही कॉम्प्युटर केव्हा शिकलात, तुम्ही 99ला. मी 1981 साली कॉम्प्युटर शिकले. त्यावेळेला 1, 2, 3 आणि दुसरं काहीतरी होतं. असं एवढं अवघड होतं कॉम्प्युटरमध्ये. फक्त आमच्या NICला आमचे हे होते, त्यांच्यामार्फत मी शिकलो. कॉम्प्युटर त्यावर फार अवघड होतं. आता जे कॉम्प्युटर जे आहे ना, विंडो म्हणतात ना, राग मानून घेऊ नका, त्याला मी विंडो म्हणतो. कारण काय माहिती का, सगळं काय सॉफ्टवेअर तयार केलं असतं. त्या बिचारीने एक सॉफ्टवेअर काढण्यासाठी वर्षानुवर्ष 2-2, 3-3 वर्ष घालवतात. आणि रेडीमेड तुम्हाला बॉक्स तयार केलं, त्या बॉक्समध्ये माहिती भरली की तुम्हाला माहिती मिळते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि आता सोपं झालेलं आहे या कॉम्प्युटरच्या जीवनामध्ये. आणि आज प्रसार माध्यमातून सर्व काही तुम्हाला रेडीमेड मिळतं. सर्व काही रेडीमेड मिळतं. डोक्याला चालना द्यायची नसते, काय नसते. मी एवढंच सांगतो की आज तुम्हाला जरी कॉम्प्युटर जरी युग जरी असलं तर आपलं हे शरीर जे आहे, शरीर आपल्यासाठी 24 तास कार्य करतं. शरीर आपल्यासाठी 24 तास कार्य करतं. पण आपण शरीरासाठी 1 तास देखील देऊ शकत नाही. 1 तास गाडी कशी आपली जी मोटरसायकल आहे, दररोज आपण किक मारली, गाडी चालू केली, तर त्याच मोटरसायकलचं आपण दररोज पुसून जर साफसफाई केलं तर आपल्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. तसं पण हे शरीर आहे. या शरीराची थोडीशी तुम्ही देखभालीसाठी
मी काय म्हणतो, एक तास तुम्ही शरीरासाठी द्या. शरीराची देखभाल जर केलं तर हे आजार वगैरे होणार नाही. आज आम्ही ज्येष्ठ नागरिक, आम्ही या वयाचे असले देखील आम्ही कार्य करतो. आजचे तरुणांचं मुलांचं बघितलं तर 20-25 वर्ष झाले इतके लोक त्यांच्या माना जुळलेले असतात. त्यासाठी शरीरासाठी आपण कष्ट केलं पाहिजे, थोडं व्यायाम केलं पाहिजे. व्यायाम केल्यानंतर आपलं काय बुद्धिमत्ता वाढलेली आहे, पण शारीरिक क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे जे आहे ना, ज्येष्ठ नागरिक आपल्या सर्व नागरिकांनी जे आहे या आय टीच्या लोकांनी AC मध्ये बसा, सगळीकडे बसा, पण थोडंसं आपल्या शरीराकडे लक्ष दिलं तर आपल्याला साध्य होतं. सहकारी जीवन जे आहे, सकारात्मक जीवन हे सुंदर आहे. जीवनामध्ये ज्यांना उपभोग घ्यायला, सुंदर जीवन उपभोग घ्यायला भरपूर आहे. आपण काय करतो, जे काय सुंदर आहे ते सोडून निगेटिव्ह गोष्टीकडे आपण विचार करतो. एवढं मोठं आपल्याकडे वाढून ठेवलेलं आहे, त्या बघायचं नाही. जे नाही त्याच्याकडे बघून आपण दुःख निर्माण करतो. तर दुःखाकडे न बघता जीवनामध्ये आनंद भरपूर आहे, आनंद लुटा, चांगल्या याच्यावर कार्य करा. अनुभव प्रतिष्ठानच्या कामाची यादी मी पाहिली. खरोखर अनुभव प्रतिष्ठान जे आहे अतिशय अल्प कालावधीमध्ये एवढं मोठं ध्येय त्यांनी गाठलेलं आहे. त्यांचं कार्य पहा, एकीचे बळ किती आहे. सर्वजण याने एकत्रित मिळून काम करतात आणि प्रत्येकानं कामाची वाटणी करून दिलेली आहे. त्या कामावर दुसऱ्याच्या कामामध्ये काही ढवळाढवळ करत नाही आणि सतत जे आहे ना बदल करत असल्यामुळे आजच्या त्यांच्या त्या कामासाठी किती कौतुक करावं कमीच आहे. कौतुक करायला देखील मन फार मोठं लागतं. आज त्यांनी बघा ह्या एवढ्या 11 लोकांना, विविध क्षेत्रातल्या लोकांना आणलेलं आहे. कार्य करताना काय अडचण येतात याची मला पूर्ण जाणीव आहे. कार्य करत असताना किती अडचण येतात. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून, आम्ही काय रिटायर झाल्यानंतर आम्ही समाजकार्य सुरू केलं. जोपर्यंत सर्व्हिस असताना आम्ही समाजाकडे डोकून पण बघितलं नाही. पण रिटायर होण्याच्या आधी आम्ही नियोजन केले की आफ्टर रिटायरमेंट आम्ही कसं जगलं पाहिजे. कारण का सर्व्हिसमध्ये असताना एक खुर्ची असते, त्या खुर्चीची मस्ती असते. एकदम त्या ह्याच्यातनं खुर्चीतनं बाहेर पडल्यानंतर समाज आपल्याला स्वीकारत नाही, काही नाही. तर समाजामध्ये कसं वागावं हे जवळजवळ मी 10 वर्ष आधी प्लॅन नियोजन करून आज मी कार्य करतो आहे. तर या लोकांनी सध्याच्या ह्याच्यामध्ये स्वतःच, तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही हे कार्य जे आहे ते सहजपणे पार पडतोय. यानंतर ना डॉक्टर आशुतोष रजुर्वेदी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मान्यवरांना विनंती आहे की वेळेचे बंधन असल्यामुळे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. सर्व लोकांना माझा नमस्कार. मी एक न्यूनॅटॉलॉजिस्ट आहे. न्यूनॅटॉलॉजिस्ट म्हणजे माझं कार्य बाळाच्या जन्मापासून चालू होतं आणि सुरुवातीचे जे काही अडचणी असतात त्या काळामध्ये माझी गरज शक्यतो कुणाला पडू नये अशीच माझी इच्छा असते, पण जेव्हा पडते तेव्हा मी येतो. काही बाळं लवकर जन्मलेली असतात, काही बाळं कमी वजनाची असतात, काही बाळं रडत नाहीत. हे एक प्रत्येक फॅमिलीला एक हसरं खेळतं मूल जन्माला यावं अशी अपेक्षा असते, पण दुर्दैवाने काही लोकांच्या बाबतीत ही घटना घडत नाही. त्यावेळेस मी येतो. मेनली तर मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगावीशी इथं वाटते की तुमच्या डॉक्टरांवर 100% विश्वास ठेवा. जर तुमचा विश्वास असेल तर तुमचं मूल हे एकदम सुखरूपपणे तुमच्या हाती येणार आहे. अनुभव प्रतिष्ठानचाच एक अनुभव मी सांगतो तुम्हाला. एक साधारणपणे 2 किलो 400 ग्रॅमला जन्मलेलं बाळ आलं होतं माझ्याकडे. 8व्या-10व्या दिवस होता आणि बाळाचं वजन झालं होतं 1 किलो 400 ग्रॅम. जवळजवळ 1 किलो वजन बाळाचं कमी झालं होतं. साधारणपणे 10 ते 15% अपेक्षित आहे, पण हे बाळ जवळजवळ 1 किलोनी कमी झालं होतं. आणि जेव्हा बाळ आलं तेव्हा बाळ अगदी निश्चित पडलेलं होतं. त्याची रक्तातली साखर कमी झाली होती. बरेच बाळाला झटके येत होते, श्वसनाला त्रास होता, बाळाची लघवी बंद झाली होती. आणि इथे आल्यानंतर जेव्हा समोर ठेवलं म्हटलं की हे इमिजिएटली ॲडमिट करावं लागेल, ह्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागेल, हे सगळे आले. आणि इव्हेंच्युअली जसे रिपोर्ट्स आले तेव्हा असं जाणवलं की जे नॉर्मल बाळाचं क्रिएटिनिन जे किडनीचं फंक्शन आहे ते 0.3 असतं. आपल्या बाळाचं 12 आहे. त्याला अर्जंट डायलिसिसची गरज आहे. 1 किलो 400 ग्रॅमच्या बाळाला डायलिसिस करणं हे खूप चॅलेंज होतं त्यावेळेस. आणि हे मी का करू शकलो, कारण त्या पॅरेंट्सचा माझ्यावर भरोसा होता की माझं बाळ तुम्ही बरं करून द्याल. तर तेवढंच एक मी 2 शब्द सांगून माझं मनोगत थँक्यू सर. एक मिनिट. डॉक्टरांनी जे सांगितलं ना, नको इथं बोलतोय.
सरांना विनंती करते की मी समोर यावं. मी अगोदर डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतोय, कारण की दुसरी तिसरी कोणी नाही, माझी नात आहे. आणि डॉक्टरांचं टीम जे आहे अहोरात्र झटून माझ्या नातीला त्यांनी मिरॅकल म्हणजे पुनर्जन्मच दिलेला आहे. कारण की माझी नात जे आहे ना आता एवढं गुटगुटीत आणि एवढं हे छान झालेलं आहे, त्याबद्दल जेवढं मी आमचं कालदी फॅमिली आणि हलकटी फॅमिली हे करू तेवढं आम्ही कमीच आहोत. धन्यवाद. माझ्या प्रयत्नांपेक्षा ह्यांचा विश्वास माझ्यावरचा महत्वाचा आहे. दोघांचं पण ऋणबंध असल्यामुळेच आपण इथपर्यंत माणुसकीच्या भावनेने आलेलो आहोत. धन्यवाद सर. सॉरी सर, मी थोडं वेळेचं बंधन तुम्हाला दिलं आहे. यानंतर मग ऐश्वर्या सलगर मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना माझा नमस्कार. मी ऐश्वर्या सलगर, भरतनाट्यम विशारद आहे. सिद्धेश्वर संगीत विद्यालयाचे माझे क्लासेस आहेत. कला ही एक थेरपी आहे, ती जगायला शिकवते सगळ्यांना. तर AIचा जमाना आलाय, 5G झालाय, तर AIचा जमाना आलाय. टेन्शन्स आहेत, कामाचं आहे, जॉबचं आहे, फॅमिलीचं आहे, त्यामध्ये पण कला ही खूप महत्त्वाची आहे. म्युझिक, रिदम हे खूप महत्त्वाचं आहे जगामध्ये. की मुलांना तुम्ही असं सांगू नका की हे क्षेत्र नाही आहे, हे क्षेत्र पण खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये पण खूप करिअर आहे. जो माझ्या घरच्यांनी माझा विश्वास ठेवला, त्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे. की मुलांना बर्डन देऊ नका, कला खूप महत्त्वाची आहे. त्यांना आवडत असेल तर त्यांना क्लासेसला घाला. असं म्हणू नका की डॉक्टर, इंजिनियर हे असं काही फील्ड नाही आहे. कोणतेही फील्ड महत्त्वाचंच आहे आणि कला तर खूप महत्त्वाची आहे की रिलीफ देते जीवनात. काही करून दिवसभर तुम्ही जाऊन येता ऑफिसला वगैरे सगळं, पण एक म्युझिक ऐकलं, एक डान्स केला तर एकदम टेन्शन फ्री होता. की लाईफ जगायला शिकवते ती कला आहे. त्यामुळं कलेला खूप महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या मुलांनाही सांगा, कला ही खूप महत्त्वाची आहे. आणि अनुभव प्रतिष्ठानचं मी खूप आभार मानते, त्यांनी मला एक पुरस्कार दिला. हा पुरस्कार माझी फॅमिली, माझे आई बाबा हे सगळ्यांना मी देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नक्कीच असे जर शिक्षक विद्यार्थ्यांना लाभले आणि पालकांचं जर सहकार्य असेल तर नक्कीच आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा कलागुण आहेत अंगात, पण काही कारणास्तव त्यांना ते करता येत नाही. असे जर शिक्षक असेल तर नक्कीच ते आपलं यश संपादन करतील. त्यानंतर ना श्रद्धानंद पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी म्हणाला. सर्वांना नमस्कार. अनुभव प्रतिष्ठान 2020 रोजी स्थापना झालेली आहे. त्यानंतर गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी लहानापासून ते मोठ्यापर्यंत एक ऋणानुबंधन तयार करून ठेवलेले आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीशी ते संबंधित असून त्यांचे अनुभव घेऊन आपलं जे क्षेत्र आहे ते पुढं कार्यरत वाढवत चाललेले आहेत. असंच ऋणानुबंध ठेवून प्रत्येक व्यक्तींचं कार्यामध्ये आपण वाव देण्याचं काम केलेलं आहे. तसेच कोर्टामध्ये एका व्यक्तीला कन्व्हिन्स करणं खूप सोपं असतं, का तर तिथं एकच असलेलं असते. एवढं लोकांसमोर कन्व्हिन्स करणं खूप अवघड असतं, कारण प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं असतंय. कारण आपण काय बोलतो तर त्यांना काही ते ऍक्सेप्टच करतील अशातला भाग नाही. कारण तर कायदा हा फार मोठा पुस्तकात लिहून ठेवलेला आहे अशातला भाग नाही. का तर आपण एखादी गोष्ट करू नये इथून पासून कायदा लागू होतो. एखादी आपण गाडी स्पीड मारतो, ते मारू नये त्यासाठी कायदा आहे.
फार असं काही आपण बाबा हे लहान लहान गोष्टीपासून तुम्हाला कायद्याने बंधन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे कायदा हा कोणीही मोडू नये. मोडल्यानंतरच पोलिसांचं काम चालू होतं. जसं तुम्ही अन्न जरी थोडंफार कमी जास्त खाल्लं तर डॉक्टरांची क्रिया चालू होती, तसंच माणसाचंही काही सुद्धा जर चुकीचं मार्ग निवडलं अथवा काही कार्य जर केलं तर कायदा आणि पोलिसांचं काम चालू होतं. त्यामुळं काही शक्यतो जेवढं आपल्या हातून चांगलं होता होईल सर्व सत्कर्म करावे हेच मी ह्या व्यासपीठावर सांगतो. आणि समाजामध्ये आपण काय आहे हे दाखवण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. आणि प्रत्येक जण प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम वेगळे असतात. ते वकील आणि डॉक्टरांना कुठलीच गोष्ट लपवू नये, आणि लपवलं तर त्यांचंच नुकसान होणार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळं जे काही तुम्ही जर केलं असाल किंवा काही जरी तुमच्याकडनं चुका जरी झाली असतील तरी ते समोरच्या व्यक्तींच्या मनात काही दुखाव न करता जर तुम्ही शरणागत जर गेला तर कायदाही तुम्हाला माफ करू शकतो. कायदा माफ करू शकतो का तर शेवटी कायद्याचं एकच आहे की बाबा काय जर तडजोड जर नाही झाली तर शिक्षा होणार आहे. जर तुमचं आता एखाद्या व्यक्तीला जर मार लागलं तर त्याचं तुम्ही नुकसान भरपाई जर दिलं गुडफेज मध्ये तर कायदा तुम्हाला 100% माफ करतो. नाही बाबा मी जाणून बुजून केलेलं आहे, असं केलेलं आहे, तरच तुम्हाला ते कायदा शिक्षा लागणार आहे. तसेच इथे सर्व बसलेले ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा, समाज सुधारक आहेत, शिक्षिका आहेत, डॉक्टर्स आहेत, या सर्वांशीच निगडीत एक आमचाही पेशा आहे. कारण ह्या सर्वांनाही बांधलेलं म्हणजे हे कायदा आहे, त्या कायद्याचे एक मी भाग आहे. त्यामुळं मला इथं बोलून आपण सत्कार केला याबद्दल मी अनुभव प्रतिष्ठानचं आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात देखील यापुढे प्रत्येक जे काही कार्य करतील प्रत्येक क्षेत्रातील त्यांचंही आपण असं सत्कार करावे जेणेकरून ही जी 100 लोकांची संख्या आहे ती हजारात पण होईल. त्यामुळे प्रत्येकांना मिळून आणि आपलं क्षेत्र फक्त मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण सुरुवात जर केली तर थेंबे थेंबे तळे साचे हा इथून सुरुवात आपण जे केलेली आहे. त्यामुळे ही भविष्यात देखील अनुभव प्रतिष्ठान खूप मोठी संस्था होणार आहे. माझे हे संस्थेला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. या संदर्भात मला असं सांगा वाटतं की ह्या संदर्भात जे काही कायदे आहेत ते मुलांना समजण्यासाठी, उदाहरणार्थ शालेय जीवनामध्ये आपण तिथं त्या ठिकाणी याची नोंद सुद्धा घेतलेली आहे महाराष्ट्र सरकारने. शाळेत सुद्धा आपण पर्यावरणाबद्दल जे काही असतील ते तिथं ठिकाणी शाळेत म्हणजे कुठले कलम आहेत, कुठले कायदे आहेत त्याच्यासाठी आणि काय शिक्षा होईल या संदर्भात तिथं त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने माहिती दिलेली आहे. यानंतर आशिष कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः धन्यवाद. अनुभव प्रतिष्ठानने मला आज पुरस्कार दिला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. खूप कमी वेळ आहे सगळ्यांकडेच. प्रथमतः मी माझा परिचय देतो. मी श्री आशिष कुलकर्णी, राज्यकर निरीक्षक, सोलापूर. मी गेली 11 वर्ष राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. आमच्या विभागाचेच ज्येष्ठ आज प्रमुख पाहुणे अध्यक्ष आहेत नरोणे साहेब, जे विक्रीकर उपायुक्त म्हणून रिटायर झाले. तर मला फक्त एक सांगायचं आहे की आता सध्याच्या काळामध्ये आपण मुलांना घडवताना स्पर्धा परीक्षेचा स्पेसिफिक क्लास लावतो. इव्हन पहिलीपासून आता बऱ्याच शाळांमध्ये स्पर्धा परीक्षेचा क्लास आयोजित केला जातो. तर आज आपण वेगवेगळ्या माध्यमामध्ये आपण मुलांचं करिअर घडवणं आपण आपलं ध्येय असतं. तर स्पर्धा परीक्षा सुद्धा एक खूप चांगलं एक अपॉर्च्युनिटी आहे की आपण ते अभ्यास केलं तर आपण त्याच्यामध्ये करिअर घडवू शकतो. मी 2009ला ग्रॅज्युएट झालेला आहे आणि माझं 2011ला पोस्ट ग्रॅज्युएट झाले. मी MSc ॲग्रिकल्चर राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी येथे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर 2009ला माझं
मी 4 राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत MPSCच्या, आणि त्याचबरोबर STI PSI ह्या मी 4 वेळा त्या पण परीक्षा दिलेल्या आहेत. माझं 2009ला प्रथम सिलेक्शन होतं इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून, जे की माझं कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालेलं होतं. त्याच्यानंतर सिंडिकेट बँकेमध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर देना बँकेमध्ये LIC DO म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. आणि शेवटी तिसऱ्या वेळेला मी राज्यकर निरीक्षक म्हणून MPSCतून माझं सिलेक्शन झालं. मला फक्त सोलापूरकरांना एवढंच सांगायचं आहे की करिअर कुठेही घडवता येतं, फक्त आपलं ध्येय पाहिजे आणि त्या ध्येयापुढे आपलं डेडिकेशन पाहिजे आणि तेवढा आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर सर्वांना मी आपल्या सोलापूरकरांना, खूप सोलापूरकर कमी आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये, तर सर्वांनी यावं, गव्हर्नमेंट सरकारी नोकरीमध्ये यावं आणि त्यातून एक कशा पद्धतीनं आपल्याला लोकांना न्याय देता येईल याचा नक्की प्रयत्न करावा असं मी विनंती करतो. तसं बघायला गेलं तर आमचा GST विभाग हा खूप अनुभवी आहे, म्हणजे लोकांना माहीतच नाही आहे की GST आता थोडंसं जरा इलेक्शनमुळे लोकसभेच्या कळतंय की GST वगैरे आहे, नाहीतर ते पण काही बऱ्यापैकी माहिती नव्हतं. बऱ्यापैकी फक्त महसूल आणि पोलीस विभागाशीच आपला संबंध येतो, पण GST हा खरंच एक चांगला टॅक्स आहे, चांगलं लॉ आहे आणि जे प्रयत्न करत असतील त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा अनुभव प्रतिष्ठाननं मला बोलायची संधी दिली आणि हे पुरस्कार दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि त्या प्रतिष्ठानचं काम पण खूप चांगलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून निराधारांना, आणि ह्या स्टेजवरून मी जाहीर करतो की जे मुलं गरीब आहेत त्या मुलांना दरवर्षी माझ्याकडून 2501 रुपये मी त्या विद्यार्थ्याला अभ्यासासाठी देईन, निश्चित देईन, मी अशी अध्यक्षांना ग्वाही देतो. पुनश्च एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. मला असं सांगा वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये स्पर्धा परीक्षा मुलं देतात, पण सोलापूरमध्ये न करता क्लासेससाठी दुसरीकडे जातात. मग क्लासेससाठी जाईनात का, पण त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळणं हे गरजेचं असतं सर. तर आपण असं जर केलं तर सर, तुम्ही सुद्धा असं मार्गदर्शन क्लासेस तुम्ही जर ठेवलं तर आपण म्हणजे एखाद्या कार्यक्रमात ठेवल्यानंतर तुम्ही तुमचं कसं करिअर तुम्ही ह्याच्या क्षेत्रामध्ये निवडलं आणि केलेलं आहे ते तुम्ही सांगितलं तर नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळेल. धन्यवाद सर. यानंतर ना प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होती. गोष्ट माझी अनुभव प्रतिष्ठानचं कार्य जे आहे त्यांच्या कार्याला जे बघून मी फार विरुद्ध झालेलं आहे. कुठलंही कार्य करायचं असेल तर अर्थार्जनाशिवाय कुठलंही कार्य सहज होत नाही. तर माझ्याकडून फुल फुलाची पाकळी म्हणून आपल्या अनुभव प्रतिष्ठानला एक अल्पशी रक्कम त्याला मी जाहीर करतो, देतो. 5000 रुपये त्याला देतो. धन्यवाद सर. असंच पाठिंबा कायमस्वरूपी राहू दे. प्रथमतः मी सगळ्यांना विनंती करतो, पुरस्कार मूर्तीचे जे जे मनोगत झाले त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू. आज वाटलं की एवढं पुरस्कार करते बोलतील म्हणून, पण खरोखर सगळ्यांची मनोगत अगदी प्रेरणा देणार होते. त्यामुळे पुन्हा सगळ्यांचे जोरदार टाळ्या होऊ दे. प्रमुख पाहुण्यांचं मनोगत प्रथम करतील सन्माननीय अनिल सोलंकर साहेब यांना विनंती करते की आपण एक मनोगत व्यक्त करावं. हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. ॲक्च्युली जेव्हा गणेश माझ्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून विचारासाठी आला होता, तो माझा पहिलाच अनुभव होता प्रमुख पाहुणे म्हणून जायचा. मी त्याला बोललो की तसा प्रमुख पाहुणे म्हणून कुठे गेलेलो नाही आहे आणि एवढा अनुभव त्यासारखा अनुभवी पण नाही आहे मी, त्यामुळे एवढं तुम्हाला मी माझ्याकडनं गायडन्स तुम्हाला मिळणार नाही म्हणलं. पण त्यांनी ते आग्रह केला, ठीक आहे म्हणलं की आपल्यापर्यंत जेवढं बोलता येईल किंवा सहकार्य करता येईल आपण करू. बेसिकली मी काय की या ट्रस्ट रिलेटेड कामामध्ये बऱ्याच वर्षापासून काम केलेलं आहे. आपल्या इथं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये MIDC एक FCRAचं डिपार्टमेंट आहे. फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्टमध्ये बाहेर देशामध्ये डोनेशन्स येतात, त्या डोनेशन्स ते डायरेक्टली त्या डिपार्टमेंटला येतात
तिथून आम्ही बाकी संस्थांना फॉरवर्ड करतो. तर त्यानिमित्ताने मी बऱ्याच संस्थांशी माझा संबंध यायचा, त्यांच्या कार्यप्रणालीचा, तिथे जे वर्किंग व्हायचं, ते वर्किंग कसं करतात त्याच्यावर थोडी माहिती मला त्या संस्थांची झाली. मग मला थोडं एक असं ब्रीफ करायचं आहे की त्या संस्थांबद्दल. आणि अनुभवचा जो संस्कृत वर्ड आहे, अनुभव संस्कृत वर्ड आहे, अनु आणि भव असा अर्थ आहे. म्हणजे जे नंतर साध्य करतात, ज्या लोकांना नंतर साध्य झालेलं आहे, त्यांच्या अनुभवातून साध्य झालेलं आहे, असं सुंदर नाव त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानला दिलेलं आहे. 2020ला संस्था स्थापन झाली आणि एवढ्या कमी काळामध्ये त्यांनी जी प्रगती केली, अशी प्रगती खूप कमी संस्था करतात. आणि जेवढ्या ॲक्टिव्हिटी प्रत्येकाने मेन्शन केल्या, तेवढ्या ॲक्टिव्हिटी बऱ्याच संस्था करत नाहीत. ऑन पेपर त्या संस्था असतात, रजिस्ट्रेशन करतात, पण ॲक्टिव्हिटी करत नाही. तुमची संस्था जी 2020ला कोरोना काळामध्ये आली आणि एवढ्या कमी पिरियडमध्ये त्यांनी ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या, त्या ॲक्टिव्हिटी मी वेळ न घेता ॲक्टिव्हिटी सगळ्या मी मेन्शन करत नाही, पण जेवढ्या काही वाखाणण्याजोग्या ॲक्टिव्हिटी तुम्ही केल्या, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या बऱ्याच संस्था करत नाहीत. ही एक जमेची बाजू या संस्थेची आहे. त्यानंतर थोडक्यात मी थोडंसं म्हणजे या ट्रस्ट संदर्भात तुम्हाला गायडन्स करतो. म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्यांना माहीतच आहेत. ट्रस्टचं कसं आहे की ह्यांना बरेच लोक ट्रस्ट का स्थापन करतात, त्याच्यामागचा उद्देश त्यांचा फक्त सामाजिक कार्य करावं असा नसतो, पण या संस्थेचा उद्देश सामाजिक कार्य करणं आहे. ही खूप वाखाणली, खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच कंपन्यांना कसं टार्गेट असतं की त्यांचं समजा 500 करोडच्या वर त्यांचं नेटवर्थ असेल किंवा 1000 करोडचं टर्नओव्हर असेल आणि 5 करोडच्या आसपास त्यांचं प्रॉफिट असेल, तर त्या लोकांना त्यांच्या नेट प्रॉफिटचे 2% ह्या सामाजिक ॲक्टिव्हिटीसाठी, CSR ॲक्टिव्हिटीसाठी त्यांना डोनेट करावं लागतं. म्हणून त्या काही लोक संस्था स्थापन करतात की बाबा मला डोनेशन्स मिळावं तिथून, त्या डोनेशनचं मी काय करायचं त्या लोकांना माहीत पण नसतं. पण तसं न करता रिअली सामाजिक कार्यासाठी संस्थांनी काम केलं पाहिजे. या मंचावरून मी ते सगळ्यांना उद्देशतो आणि या संस्थेचं जे काम चालू आहे हे असंच वाढत जावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची की आता मी ज्यावेळेस ह्या संस्थांच्या ऑडिटच्या कामासंदर्भात मी जायचो, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा निदर्शनास यायच्या की ते प्रॉपरली काम केलं जायचं नाही. ज्या कामासाठी त्यांना पैसे मिळायचे त्या कामासाठी ते वापर केला जायचा नाही. तसं संस्थांनी करू नये. आणि अनुभव प्रतिष्ठानला पण माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने काम केलं आणि तुझा फंडाचा उपयोग जर चांगल्या ठिकाणी केलात, तर डेफिनेटली तुम्हाला भरपूर फंड मिळतील आणि सामाजिक कार्य 100% होईल. आणि हे कार्य करण्यासाठी जी मदत तुम्हाला टेक्निकली लागेल किंवा बाहेर फॉरेन डोनेशन्स वगैरे तुम्हाला रिसिव्ह करण्यासाठी जी डॉक्युमेंटरीची पूर्तता करावी लागते किंवा ज्या रिक्वायरमेंट तुम्हाला लागतील, त्यासाठी जे सहकार्य तुम्हाला लागेल, ते सहकार्य मला कधीही 24 आवर्स कधीही मला कॉल केला तर मी त्याचबरोबर तुम्हाला हेल्प करेन. आणि विशेष म्हणजे सगळ्या पुरस्कार मानकऱ्यांना खूप म्हणजे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. स्पेशली यजोती सरांनी जे सांगितलं आणि आपल्या कालदीप मॅडमनी जे बोललं, की कालदीप मॅडम सांगू इच्छितो की मला पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मी जेव्हा लोकांना मदत केलं, म्हणजे सुरुवातीला काही लोक आमच्या ऑफिसमधली मला एक मदत करत नाही, त्यांचा ॲटिट्यूड असा असतो की बाबा फोन का रिसिव्ह करायचा, माझं टायमिंग ठरलेलं आहे, त्या टायमिंगमध्येच मी काम करणार. तुम्ही अशा मेंटॅलिटीने तुम्ही जे काम करता ना, तर तुम्हाला त्या लोकांना तुमच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही लोकांना सगळ्या हाताने मदत करता, प्रत्येक वेळेस त्यांना हेल्प करता, तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कमी आहे. मी असं पर्सनली एक्सपिरियन्स केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करतो की असं नाही आहे की मी एक संस्था स्थापन करून किंवा एखाद्या डोनेशन्स घेऊनच मी काम करू शकतो, समाजकार्य करू शकतो, असं नाही आहे. मॅडम पण बोलल्या की आपल्या परीने आपल्या क्षेत्रामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही तुमचं समाजकार्य करू शकता. समाजकार्याची स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे, त्याला एक बॉन्डिंग नाही आहे किंवा हे असं केलं म्हणजेच मी समाजकार्य केलं. तुम्ही रस्त्याने जात असताना एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला जरी तुम्ही मदत केली, रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत केली, तरी ते देखील समाजकार्य आहे. त्यामुळं प्रत्येक माणूस समाजकार्य करण्यासाठी जन्मला आहे आणि समाजकार्य आपण केलंच पाहिजे. आणि आपल्याला ती लेगसी आपल्या इंडियासाठी मिळालेली आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय मी इथं बोलू इच्छितो की टाटा ट्रस्टची ट्रस्ट, ज्यामध्ये रतन टाटा जसे मोठे आहेत, ते जेवढे डोनेशन देतात, जेवढं कार्य त्यांनी आपल्या देशासाठी करतात, तसं बऱ्याच संस्था करत नाही. पण त्यांची जी सुरुवातीची जी त्यांची संकल्पना होती, संकल्पना तरी थोडं वाढवत गेली, ग्रोथ केली. आज तुम्ही त्याचं डोनेशनची अमाऊंट जर बघितला तर त्यांच्या जेवढी त्यांची नेटवर्थ आहे, 65% त्यांची नेटवर्थ त्यांनी डोनेट केलेली आहे. तर अशा माणसाबद्दल आपल्याला कौतुक असलं पाहिजे, त्याचं आपण मार्केटिंग केलं पाहिजे. पण अशा मार्केटचं मार्केटिंग केलं जात नाही आपल्याकडे.
त्याबद्दल लोकांना नॉलेज दिलं जात नाही आहे. जे लोक खरं प्रतिष्ठाने काम करतात त्यांच्यासाठी दिलं जात नाही. अनुभव प्रतिष्ठानला माझी एक अशी विनंती आहे की जसं तुम्ही सत्कार मूर्ती सत्कार करता तसं तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या ब्राउचरमध्ये काही संस्था ज्या रिअली काम करतात त्यांचा पण तुम्ही त्यात उल्लेख करा, जेणेकरून लोकांना समजेल की बाबा ज्या मोठ्या लेवलच्या संस्था आहेत त्या कशा काम करतात. तर मी माझे एक दोन शब्द संपवून थँक्यू व्हेरी मच. आणि मला इथे बोलल्याबद्दल अनुभव प्रतिष्ठानचे मी खूप खूप आभारी आहे. आणि हा पहिल्यांदा मला प्रमुख पडण्याचा अनुभव आला त्याबद्दल पण अनुभव प्रतिष्ठानचं मी रिअली थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी जे जे सूचना दिल्या त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि संस्थेचे 1 रुपये देखील व्यर्थ होऊ देणार नाही याची मी ग्वाही देतो तुम्हाला. आणि सरांचं विशेष स्पर्धा परीक्षेला जे बसते त्यांचं मार्गदर्शन करतील सर. आणि सरांचं मागील 3 वर्षापासूनचा आमचा संपर्क आहे. आजपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे जे प्रबंधक म्हणून आले सगळ्यांचं ॲटिट्यूड वेगळं होतं. सरांचं ॲटिट्यूड आहे प्रथम गेले की त्यांनी आपले बरं आहे का हे आहे की आज सगळं विचारते, त्यानंतर काय काम करता हे विचारते, त्यानंतर तुमचं काम सांगा आम्ही करू. अशी एक माणुसकीची भावना धरून त्यांनी जे काम करतात हीच आम्हाला 3 वर्षापासून त्याचा प्रेरणा मिळत आहे. धन्यवाद सर. पुढील पाहुण्यांचं मनोगत कुमारी गार्गी देशपांडे मॅडमांना विनंती करते की आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर अपेक्षांना नमस्कार. मी जास्ती वेळ नाही घेणार तुमचा. मी गार्गी देशपांडे. आज आपण इथं सन्मान सोहळ्यासाठी एकत्र आलो. या ठिकाणी खूप आनंद होतोय की प्रतिष्ठानतर्फे दिग्गज मान्यवरांचा सत्कार होतोय. मी काही एवढी मोठी नाही आहे की मी मार्गदर्शन करू शकेन, कारण ऑलरेडी तर खूप दिग्गज आणि सिनियर्स लोक आहेत. सो खूप अभिमान वाटतो, कारण जेव्हा नागण सुरेश सर आणि पैकट्टी सर माझ्याकडे आले होते तेव्हा मला खूप छान वाटलं, अभिमान वाटलं की काही संस्था अशा आहेत की ज्या गरजूंसाठी मदत करतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण विसर पडतो आपल्याला या गोष्टीचा की आपण काही समाजाला आपण देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. पण अशा संस्था आहेत की ज्या गोष्टीत आपल्याला विसर नाही पडू देत, त्या स्वतः या गोष्टीसाठी खूप काम करतात. आणि तसं सर म्हणले तसं खूप कमी काळामध्ये खूप जास्ती ग्रोथ झाली आहे आणि अशीच उत्तरोत्तर ग्रोथ होत राहो. आणि जेवढी माझ्याकडनं मदत होईल, सहकार्य होईल, त्यासाठी मी नेहमीच हजर राहीन. आणि जे असंच आता हे पहिलं वर्ष आहे, असेच अनेक वर्ष असेच पुरस्कार होत जावं आणि असेच दिग्गजांचा कौतुक सोहळा पण पार पडला जाऊ आणि तुमच्या प्रत्येक कामाला, तुमच्या सगळ्या गोष्टींना यश मिळो हीच प्रार्थना. आणि थँक्यू मला इथं आमंत्रित केल्याबद्दल. मी खूप आभारी आहे. आणि जे काही ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचंही अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचंही खूप अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मॅडमचं एक वैशिष्ट्य होतं, जेव्हा आम्ही आमंत्रणासाठी गेलो होतो तेव्हा त्यांनी संस्था आहे म्हणलं ॲक्सेप्ट केले, लगेच म्हणले आम्ही यायला तयार आहे. नाहीतर आम्हाला आज भरपूर जण मिळाले होते, काय करता कसं करता त्याचं काय होतं युटिलाइज कसं होतं. मॅडम तर बघता स्पष्ट म्हणले चांगलं सामाजिक कार्यासाठी मी पहिल्यांदा तुमच्या इथे उपस्थिती राहते, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढील मनोगत आहे सन्माननीय ईश्वर मलिनाथ गडवीर साहेब यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. इथं जमलेला व्यासपीठ आणि सगळ्या लोकांना मी नमस्कार करतो. प्रथमतः मी गणेश शर्माले यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्याबद्दल मला निवड केली आणि तसेच अनुभव प्रतिष्ठानचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या गोष्टीबद्दल, जसं सोळंकर साहेबांनी म्हटलं की अनुभव पहिलाच आहे, तसं माझा बी अनुभव पहिलाच आहे. तर आता हा अनुभव रत्न बघा, मार्केटमध्ये सगळीकडे रत्न मिळतात, तसा हा अनुभव आपल्याला कुठं मिळत नाही. हा व्यासपीठ मिळाला आणि अनुभव हा जो नाव ठेवलेलं आहे त्यांच्या अध्यक्षांना मी आभार व्यक्त करतो. तसंच आमचा
उत्तरोत्तर वाढत जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दुसरं सांगायचं बद्दल म्हणायच्याबद्दल माझ्याबद्दल सांगायच्याबद्दल मी ज्यावेळी मी शिक्षण शिकत होतो BCom नंतर माझी इच्छा नव्हती की मी पुढे शिकावं, कारण मला BCom नंतर माझे सगळे मित्र नोकरीला होते, पण मीच एकट्याला नोकरी न करता मी शिक्षणामध्ये होतो. हे सगळं श्रेय माझ्या वडिलांचं आहे. तसेच वडिलांनी पुढे म्हटलं की ती शिक MBA शिक, म्हणजे पुढे आपल्याला काहीतरी अनुभव मिळेल. बघा, शिकण्यामधनं आणि त्यांचा अनुभव हे किती खरं आहे. म्हणजे अनुभव प्रत्येक गोष्टीला आहे, म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला अनुभव हा आहेच आहे. त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव ऐकणं गरजेचं आहे. आपण आपल्या आई वडिलांचं सुद्धा ऐकायला पाहिजे. आता जर मी वडिलांचा ऐकलो नसतो तर मी इथं राहिलो नसतो असं मला वाटतं आहे. तर आपण वडिलांचं आई वडिलांचं ऐकायलाच पाहिजे, कारण त्यांचा अनुभव मोठा असतो. समाजामध्ये बी मान्यवर लोक असतात, त्यांचे सुद्धा ऐकणं गरजेचं आहे. बघा, अनुभव काय आपल्याला फुकट मिळत आहे. आत्ता बघा, आपण सगळे लोकांनी बघितले की स्वतःचा अनुभव सांगितले. हे कोणी सांगितलं नसतं बाबा स्वतः घरात येऊन, पण इथे व्यासपीठ मिळालं, सगळ्यांनी अनुभव व्यक्त केला. तसंच अनुभवासाठी प्रत्येकाला मी हजारो वेळा आभार मानतो. ते नाव व्यवस्थित हे केलेलं आहे. दुसरं त्या माझ्या यशामध्ये माझे बहीण, माझे सगळे नातेवाईक हे तितकंच श्रेय आहे. विशेष म्हणजे माझे तिन्ही बहिणी आणि माझे भाऊ, हे सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच आत्ता विषय असा होता की सोळंकर साहेबाबद्दल सगळ्यांनी सांगितले, मॅडमने मॅडमने बोलला, तसं मलाही अनुभव आला सरांचा. कारण माझं EMI कट व्यवस्थित होत नव्हतं. सोळंकर साहेबाकडून भरपूर जातो, म्हणजे बँकेच्या मॅनेजरकडं. पण सरांनी जेव्हा हे केलं ते माझा विषय क्लिअर झाला आणि त्यांचं एक म्हणणं मला पटलं की आपण असं समाजामध्ये हे राहून सामाजिक करण्यापेक्षा आपलं जर काम व्यवस्थित केलं, जसं डॉक्टर सरांनी बी त्यांचा अनुभव मस्त सांगितलं की त्यांनी मनापासून काम केले. प्रत्येक समाजाने जर स्वतःचं मनापासून काम केलं हे एक सामाजिक कार्यच आहे. एवढ्या छोट्याशा मी माझं एक भाषण संपवून मी परत एकदा अनुभव प्रतिष्ठान, विशेष करून गणेश शर्मेली, सोमनाथ कर्दील आणि अध्यक्ष जे आहेत त्यांचे विशेष आभार मानून मी माझं छोटेसं भाषण संपवतो. धन्यवाद सर. सरांचा एक स्वभाव खूप छान आहे, म्हणजे मी त्यांना प्रेमाने मामा म्हणून म्हणतो. आजपर्यंत मी त्यांच्या घरी जेव्हा गेलो त्यांनी कुठलेही शब्द नाही म्हणलेले. मी म्हणला सामाजिक कार्यात काम करतो असं इथल्या क्षेत्रात कायम त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहिले, त्यामुळे त्यांचं मी खूप खूप धन्यवाद. पुढील मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाबुराव नरवणे साहेब यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. कौतुकास्पद असं कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अनिल सोलनकर साहेब, प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया, श्री ईश्वर रेड्डी, व्यवस्थापक MSCB, माननीय कुमारी गार्गी देशपांडे, डेप्युटी मॅनेजर SDFC, आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष व सर्वच कार्यकारी मंडळ आणि मुख्यतः कार्यकर्ते, क्रियाशील कार्यकर्ते, त्यांना फार महत्त्वाचं स्थान असतं. त्यांना त्यांचं क्रियाशील कार्यकर्त्याचं पहिल्यांदाच उल्लेख करायलाच पाहिजे असं मी समजतो. आणि त्यानंतर आजचे पुरस्काराचे मानकरी, त्याला नाव सुद्धा एवढं सुंदर दिलंय, अनुभव रत्न. आणि हे अनुभव रत्न, रत्न एवढाचे म्हणजे रत्न पारखी असायला पाहिजे. रत्न पारख्याशिवाय रत्न निवडणार कसं? आणि हे प्रतिष्ठानच आत्ताच सांगितलं गेलं त्यांच्या अध्यक्षामार्फत की 2020 साली हे प्रतिष्ठान स्थापन झालं.
त्यातून 20, 21, 22 साधारण कोरोना पिरियडचा काळ, म्हणजे 4 वर्षाचं डॉक्टर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बाल्यावस्थेत अजून हा प्रतिष्ठान आहे, बाल्यावस्थेत. आणि ह्या बाल्यावस्थेत स्थापना झाल्यावर 20 पासून त्याचं रांगायचं जे होतं, रांगणं, ह्याच कोरोनानं त्याच्यावरच घात केला आणि त्यांच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीला त्यांनी प्रतिबंध केला. तरी सुद्धा एक अनुभव अध्यक्षांनी सांगितलं की त्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांनी रक्तदान शिबिर घेतलं आणि ज्यांना तिची गरज होती त्यांच्यापर्यंत ते रक्त पोचलं गेलं. आणि आज इथं विविध क्षेत्राचे अनुभव रत्न मान्यकरी आहेत. ते करताना त्यांनी कुठलं क्षेत्र सोडलेलं नाही. एक फार छोटी व्याख्या आहे, जो देतो तो देव. फार छोटी व्याख्या आहे देवाची. जो देतो तो देव. वन हू गिव्स इज अ गॉड. मग डॉक्टर साहेबांसारखे जीवन दान देते. आत्ताच एक उदाहरण सांगितलं. जीवन तर त्या परमेश्वरानं दिलेलं आहे, पण मध्येच त्याच्यात काय थोडं घात झाला, आघात झाला, त्यावेळी डॉक्टर साहेबांसारखे येऊन त्याला पुन्हा एकदा जीवन देतात. आणि म्हणून जो देतो तो देव. डॉक्टर सुद्धा देव आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायात फार मोठी प्रथा आहे. तुम्ही वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदाय, तो वारकरी संप्रदाय प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचा अंश आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची एक प्रथा तुम्ही अनुभवली असेल. प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतात. वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे, प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतात. म्हणजे प्रत्येक जण ईश्वर आहे. प्रत्येक जण कुणाला तरी काहीतरी देऊ शकतो. प्रत्येक जण निराधाराला आधार देऊ शकतो. फार मोठं काम करतात निराधाराला आधार देण्याचं. जिथं काही कमी आहे तिथं हे प्रतिष्ठान त्यांच्या मागे उभा राहतं. हे खरी फार कौतुकास्पद व्यवस्था आहे. दिवाळीच्या वेळेस स्वतःच्या घराची दिवाळी करत असताना ज्यांना झोपडपट्टीच्या घरी ज्याच्याकडे दिवा लागत नाही अशांची आठवण करून हे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तिथं पोचतात आणि दिवाळीचा फराळ त्यांची दिवाळी गोड करतात. ज्यावेळेस गुढीपाडवा असतो प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी असतं. प्रत्येक जण पुरणपोळी खाऊन मस्त वामकुक्षी घ्यावा असा म्हणतो. पण हे लोक जिथं बसलेले असतात देवळापुढे, शनीच्या देवळापुढे, सिद्धेश्वराच्या देवळापुढे, मारुतीच्या देवळापुढे, ज्यांच्याकडे सण वार काय असतं आणि दिवाळी काय असतं हे माहीतच नसतं, अंशाकडे जाऊन ते पुरणपोळी वाटतात. जो देतो तो देव. देवपण म्हणूनच या संस्थेला देवपण मिळतं. कुठलीही संस्था ते छोटी असो मोठी असो, ह्या संस्थेचं 4 वर्षाचं लाईफ असलं तरी 2 वर्षच त्यांना कार्य करायला मिळालं. आणि 2 वर्षातच हे संस्था इतक्या नावारूपाला येते. आणि 11 सोलापूर शहरात कुणीतरी म्हणलं तुमचा विस्तार करावा कार्याचा. आणि हे प्रतिष्ठानचं अनुभवरत्न देण्याचं पहिलंच वर्ष. आणि पहिल्या वर्षातच त्यांनी 11 लोकांना निवडलं. आणि हे व्यक्ती म्हणजे काय, ईश्वराचा अंश. मी आत्ताच सांगितलं. आणि प्रत्येक असा अभिव्यक्त होत असतो त्याच्या क्षेत्रात. ह्या नृत्य क्षेत्रात मॅडम अभिव्यक्त झाल्या आणि त्यांची अभिव्यक्ती सगळ्यांनी अनुभवली. प्रतिभा कालदीप
तिनं BA झाल्यावर माझ्यासाठी मी तिला पुरस्कार देऊन तिचं कौतुक केलं होतं. आज मला सेवानिवृत्त होऊन सेलटॅक्सला डेप्युटी कमिशनर म्हणून 16 वर्ष झाली. असं असतं कुठंतरी ते योग असतो. योग फार मोठा शब्द आहे. योग ऋणानुबंधाचे योग त्याला मी म्हणतो. म्हणून आपण तुम्ही सगळे भेटलो इथं. नाहीतर 16 वर्ष झालं रिटायर होऊन जाणारा माणूस घरी बसला असता. पण नाही, आज तुमच्याशी मला संभाषण करायचं होतं, तुमच्याशी हितगुज करायची होती, तुमच्या कार्याचं गोडवे मला ऐकायचे होते. म्हणून त्या परमेश्वरानं हे नियोजन केलं आणि मी इथं प्रतिष्ठानी मला बोलावलं इथं अध्यक्ष म्हणून. आणि तुम्हा सर्वांची, गुणीजनांची, गुणीरत्नांची इथं भेट झाली. तुमच्या कार्याबद्दल ऐकता आलं मला. सगळ्या क्षेत्रात आहे. पोलीस डिपार्टमेंट, आत्ताच पुजारी आमचे वकील साहेब म्हणाले की कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करू नका, कायदा मोडू नका. पण होतं कधी मुद्दा बी होता की ते अनावधानानं नव्हतं. अनावधानानं झालं तर ठीक आहे, पण मुद्दाम झालं तर मात्र तिथं व्हायलाच पाहिजे. तर पोलीस डिपार्टमेंटही बसलं. पोलीस डिपार्टमेंटकडे जाऊ नका असं म्हणतं. पण पोलीस डिपार्टमेंट काय करतं? जो गुन्हा केला त्याला कोर्टापुढे उपस्थित करणं त्यांचं काम आहे आणि गुन्हा साबित करणं हे तुमचं काम आहे आणि ते गुन्हेगाराला शिक्षा देणं हे कोर्टाचं काम आहे. हे जे ते त्या ह्याच्यात होणारच आहे. इथं उद्योगपती आमचे अभय देशमुख आहे. किती लोकांना त्यांनी काम देत असणार. यांचं सुमित पुढलचं तर मला फार 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 कौतुक वाटलं. सुरुवातीच्या काळात स्वतःसाठी धडपड तो ती कुटुंबियासाठी धडपड. प्रत्येक जण आधी स्वतः स्टँड होण्यासाठी, पण त्याच्या मागं जे आत्मीयता असते, ओढ असते, माझ्या घरातल्या कुटुंबियासाठी, आई वडिलांसाठी, भाऊ बहिणीसाठी काहीतरी करावं म्हणून नोकरीसाठी धडपडणारा माणूस पुण्यात जाऊन नोकरी केला आणि पुन्हा येऊन स्वतःची कंपनी काढलं आणि अनेकांना त्यांनी उद्योग दिले, काम दिलं, नोकऱ्या दिल्या. इतक्या घराचा त्यांनी उद्धार केला. किती लोककल्याणकारी काम आहे. म्हणून मी म्हणलं, जो देतो तो देव, जो देतो तो देव. आमचे उद्योजक अनेकांना उद्योग देतात. जो देतो तो देव. फार सोपं आहे. ते परमेश्वरानेच घडवलेलं आहे. आमच्या प्रमुख अतिथीमध्ये सुद्धा ईश्वर आहे. मला फार आनंद झाला. ईश्वर गडवीर आहे. मला थोडा जोर आला बोलायला. अरे म्हणलं आपल्याबरोबर ईश्वर आहे प्रमुख अतिथीमध्ये. म्हणजे प्रत्येकाकडे ईश्वराचा अंश आहे. मग ईश्वराचा अंश प्रत्येकाकडे आहे तर आपलं एकमेकाशी वागणं कसं झालं पाहिजे. फक्त मक्तेदारी का वारकरी संप्रदायालाच दिलेली आहे का? एकमेकाशी आता सोनलकरांशी इथं अनुभव दोघांनी सांगितलं. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. आणि हा ॲटिट्यूड जे कार्यरत आहे, मी एकटाच रिटायर आहे, सगळे जे कार्यरत आहे अधिकारी, अधिकाऱ्याचा ॲटिट्यूड इट इज मच मोर इम्पॉर्टंट. मी जवळजवळ 18 वर्षे राजपात्रित अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तुमचा जो ॲटिट्यूड असतो, तुम्ही ज्यावेळेस खुर्चीवर बसलेला असता, त्या खुर्चीचं कर्तव्य आहे. तुम्ही तिथं बसवलंय, ते एक शासन योजना आहे, तुम्हाला ते कार्य आलंय तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे, तुमच्या विद्वत्तेप्रमाणे. मग आपण त्या कार्याचा जास्तीत जास्त उपयोग गरजवंतांना द्यायला पाहिजे. आणि तुमच्याकडे येतो त्याला तर द्यायला पाहिजे. जे काही मदत असेल ती. त्यांना माहीत नसलं तरी काही प्रोजेक्ट असे असतात तर त्यांना आपण होऊन सांगून, नाही हे बाबा हे नाही, हे घ्या, हे तुम्हाला जास्त फायदेशीर होईल. हे माहिती देणं सुद्धा, जो देतो, माहिती असो किंवा गरज असो, तो देतो तो देव. त्यामुळे सगळ्याच आपण जर देवपण पाहिलं तर आपल्या वागण्यात खूप फरक पडतो. तुम्ही समोरच्याला गुन्हेगार म्हणूनच वागलं नाही, ह्या डिपार्टमेंटने वागायला पाहिजे.
वकील साहेबांनी वागायला पाहिजे, वागा जरूर, ते तुमचं कर्तव्य आहे. पण सामान्य माणसाने माणसाला माणुसकीनंच वागायला पाहिजे. माणसाला माणसाप्रमाणे वागवलंच तर तुमची माणुसकी दिसते. नाहीतर अरे काय कृतज्ञ माणूस आहे हा, त्याला थोडेही ॲटिट्यूड माहीत नाही. म्हणजे सगळे आपले कायदे सुद्धा वकील साहेबांनी म्हणलं नीतिमूल्यावर अधिष्ठित, त्याचा जे कायद्याचा बेस आहे ते आपले नीतिमूल्य आहे. अनादी कालापासून आलं त्या नीतिमूल्यानंच ह्या समाजाला बांधून ठेवलेलं आहे, ह्या समाजाला संघटित ठेवलेलं आहे या नीतिमूल्यानं. त्यामुळे हे नीतिमूल्यांचा आदर करणं आणि ते नीतिमूल्य घेऊन आपण एकमेकाशी वागणं हेच व्यवहार आणि हाच माणुसकीचा व्यवहार. आणि ती माणुसकी काही लोकांनी अनुभवली हे सगळ्याकडेच असतं. पण कधी कधी हा ॲटिट्यूड प्रत्येक वेळी माणूस हा चांगला नाही वाईट याचं मिक्सचर आहे, मिक्स आहे. कधी चांगला असतो, कधी काहीतरी डोक्याला ताप झालेलं असतं, उद्वेग होतो, कधी तर रागावून बोलतो. पण याला सुद्धा सगळ्यात मोठं एक हत्यार आहे क्षमा. हे सुद्धा परमेश्वराने आपल्याकडे घेऊन ठेवलंय. आपण कुणाला दुखावलो किंवा कुणाकडून आपण दुखावलो गेलो, आणि हे साहजिक आहे, समाजात आपण वावरताना बऱ्याच वेळा आपण दुखावतो. आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वागण्यामुळं, आपल्या आचरणामुळं दुखावला जातो माणूस समोरचा. बऱ्याच वेळा ते काय मुद्दा म्हणून दुखावलं जात नाही, पण अनावधानानं होतं. पण तरी सुद्धा किंवा समोरचा आपल्याला दुखावतो, मग कुठं तर पिंचिंग होतं, रात्री झोप लागत नाही, अरे त्यानं मला असं का बोललं, मला असं त्याने बोलायला नको होतं, किंवा मी त्याला असं प्रत्युत्तर द्यायला नको होतं. हे सगळं उत्तर प्रत्युत्तर याच्यातच जे काही घडतं. तर नेहमी आपला संवाद हा असायला पाहिजे. आणि कधी काळी असं आपल्याला कोणी दुखावलं किंवा आपल्याकडून कोणी दुखावलं गेलं तर सगळ्यात त्याच वेळी त्याची क्षमा याचना करा. नाही जमलं तर निदान संध्याकाळी झोपेच्या आधी, अरे बाबा मी डॉक्टर साहेबाशी असं वागायला नको होतं, वकील साहेबाशी असं वागायला नको, प्रतिभाशी असं वागायला नको होतं, हे तुम्हाला ज्यावेळेस जाणवतं. आणि हे जाणवतं तुम्ही झोपण्यापूर्वी थोडं दिवसभराचं स्मरण केलं की हे जाणवतं. आणि त्याच वेळी समजा समोरचा आपल्याला दुखावलेला माणूस समोर नसला तरी त्याची आठवण करा, आज मी याला दुखावलंय, आणि त्याची क्षमा याचना करा. आणि यानंतर मी तुझ्याशीच नाही बाबा, मी कुणाशी असं वागणार नाही, असं एक तुमच्या मनाला एक गटबंधन मानून घेतलं, एक संकल्प केला तर भविष्यात असे प्रसंग येणार नाही. आणि आलं तरी तुम्ही वेगळ्या पद्धतीनं त्याला हाताळू शकता. थोडं वेळ जास्त झालेली आहे आणि आम्हाला काय बोलायला एक तास तणूरकर किंवा आमच्यासारखे लोक बोलू शकतो आम्ही. पण जवळजवळ 5:15 आपण इथं आलो, 7:30 होत आहेत. फक्त मी सगळ्या ह्या 11 अनुभव रत्नांचं खूप खूप कौतुक करतो. आणि हे अनुभव पुरस्कार घेऊन यालाही प्रतिष्ठानालाही धन्यवाद देतो. हे रत्न हुडकले, रत्नपारखी खरोखरच रत्नपारखी आहे. पहिलाच प्रसंग यांचा. विविध क्षेत्रातले एक जण कुलकर्णी माझ्याच डिपार्टमेंटचे होते, बहुतेक गेले वाटतं ते आहे. ते कामच तसं, टॅक्सेशनचं कामच तसं आहे. त्यांचंही काम तेच आहे, जास्तीत जास्त रेव्हेन्यू प्रोटेक्ट कसा होईल एवढं बघावं लागतं टॅक्सेशन ऑफिसरला. रेव्हेन्यू प्रोटेक्ट कसा होईल तो इतर मार्गाने बाहेर सुचवला जाणार नाही, एवढं बघावं लागतं. काम TDS असलं तरी आपल्या सगळ्या क्षेत्रातले
टॅक्सेशनचे काढले, वकील क्षेत्रातले काढले, सगळ्या डिपार्टमेंटचे, तर सगळ्या या अनुभव रत्नांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी येऊन मला या कार्यासाठी निमंत्रित केलं आणि या कार्याचं अध्यक्षपद दिलं, त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हा सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही एवढी वेळ झाला असतानाही मला ऐकलात, त्यामुळं पुन्हा एकदा पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब. साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही इतके वेळ थांबलेले, कारण का साहेबांनी जे मार्गदर्शन करतील आजपर्यंतचा युग तो त्यांनी प्रेरणा घेतलेलं व त्यांनी कुठल्या तरी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले असे भरपूर योग घडवलेले आहेत साहेबांनी. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवावं. साहेबांनी खूप अतिशय प्रतिष्ठानबद्दल चांगली अशी त्यांनी बातमी म्हणायला येईल की त्यांनी अतिशय कौतुक केलेले आहे. परंतु साहेबांचं मार्गदर्शन कायम आमच्या पाठीशी आहे आणि पुढेही राहतील. आणि त्यामुळे साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. साहेब, एक म्हण आहे तुमच्या, आता आम्ही मनोगतातून मला आठवलं, इमारत बांधण्यासाठी गवंडीची गरज असते. इमारत बांधण्यासाठी गवंडीची गरज असते. कागदाला कागद जोडण्यासाठी डिंकाची गरज असते. कागदाला कागद जोडण्यासाठी डिंकाची गरज असते. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी तुमच्यासारखी थोर लोकांची गरज असते. तुमच्यासारखी थोर लोकांची गरज असते. कारण असं मार्गदर्शन जर आम्हाला मिळालं नसतं, आम्ही आज इथं स्टेजवर म्हणा किंवा नियोजन म्हणा असं आम्ही कधीच केलं नसतं. बालकडू जो म्हणतात ना, तेव्हापासून आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. एक सत्कार राहिलेला आहे. आजचे उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलेले सौ प्रतिभा आवळे मॅडम यांचा सत्कार दिव्या काळजीपणे करावा असं मी विनंती करतो. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचा आहे. वेळ खूप झालाय, चेहऱ्यावर कळत आहे. मॅडम प्राध्यापिक म्हणून त्यांनी दर्यातल्या इथं शाळेत आहेत. मेहता हायस्कूल इथं त्यांनी प्राध्यापक म्हणून आहेत. धन्यवाद मॅडम. आभार प्रदर्शन करण्यासाठी ऐश्वर्या सलगर मॅडमचे आई आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचं आहे. मी अनु सलगर आहे आणि सर आता म्हणाले अध्यक्ष आपले की आजचा हा खूप चांगला योग आहे. हा फक्त चांगला योग नाही आहे, हा सुवर्ण योग आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझे सासरे सेल टॅक्स ऑफिसर होते, विक्रीकर अधिकारी सूर्यकांत सलगर. हां, सूर्यकांत सलगरांची ही नात आहे ऐश्वर्या सलगर. तिच्या जन्माच्या दिवसाचा किस्सा सांगते की ऐश्वर्या सलगर ज्या दिवशी जन्मली होती त्या दिवशी मला खूप त्रास होत होता आणि मी हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरवरती असताना माझ्या सासऱ्यांना फोन केला होता की मला पप्पा खूप त्रास होतोय आणि तुम्ही लवकर या. सासरे आले, ऐश्वर्याचा जन्म झाला. ऐश्वर्याला पाहिल्यावरती त्यांनी म्हणले, अरे आपल्या घरी ऐश्वर्या आलेला आहे. आणि मला खूप आनंद वाटतो सांगायला की तिचं बारसं म्हणजे आम्ही असं स्पेशली बारसं केलेलं नाहीये. तिच्या आजोबांनी हॉस्पिटलमध्येच तिला ऐश्वर्या नाव दिलेलं आहे. आणि आज 23 वर्षानंतर आज एक विक्रीकर काय म्हणतात उपायुक्त अध्यक्ष म्हणून तिच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि अजून सांगायचा अभिमान हा आहे की माझे सासरे सूर्यकांत सलगर शिपाई म्हणून कार्यरत झाले होते आणि त्यांनी आयुष्यात इतका संघर्ष करून ते विक्रीकर अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. आणि माझी मुलगी पण गेली 12 वर्ष नृत्याच्या ह्या क्षेत्रामध्ये काम करते आणि तिची 12 वर्षाची जी
काय म्हणतात परिश्रम आहेत ते भाईकट्टी सरांच्या मुळे सार्थ झालेले आहेत आणि म्हणून सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ऐश्वर्या खरं ऐश्वर्य संपन्न आहे, त्यामुळे त्यांनी केलेली कष्टाचं आज फळ आहे. त्यामुळे सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आभार प्रदर्शनासाठी मी श्वेता कालदीप यांना विनंती करतो आणि पुढील ग्रुप फोटो होईल आणि कार्यक्रम समाप्त होईल. नमस्कार सर्वांना. आभार म्हणजे एक महत्त्वाची भावना, एक अद्वितीय संबंध आणि एक अनुभव. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबू नरवणे साहेब, प्रमुख पाहुणे श्री अनिल सोलनकर साहेब, श्री ईश्वर गिडवीर साहेब आणि कुमारी गार्गी देशपांडे मॅडम, आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हा सर्वांना बहुमूल्य वेळ आणि बहुमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, पुरस्कार मानकरी आणि बंधू भगिनी, आपण सर्वांनी या कार्यक्रमात वेळात वेळ काढून मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहे. असेच सर्वांचे प्रेम सदैव आमच्या संस्थेच्या पाठीशी असू दे. आणि आज मला इथे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल अनुभव प्रतिष्ठानचे खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करतो. पुरस्कर्त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि ग्रुप सेशन फोटो काढायचा आहे. पुरस्कार